भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने तसेच डॉक्टर राजेश पाटील यांच्या माध्यमातून शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सेक्टर 2 नेरुळ येथे SIR अभियान बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला SIR अभियानाचे प्रदेश संयोजक माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या हे प्रमुख मार्गदर्शन उपस्थित राहिले। या प्रसंगी आमदार मंदार म्हात्रे, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक, भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, कोकण संवादक अभिजित पेडणेकर, आजी माजी नगरसेवक आणि नगरसेविका, त्याचबरोबर मंडळ अध्यक्ष, मंडळ पदाधिकारी, प्रकोष्ठ, मोर्चा आजी माजी भाजप पदाधिकारी तसेच बेलापूर विधानसभा मधील सर्व BLA 2 मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी किरीट सोमय्या यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले। महापौर बंधू भगिनी, आपल्यापैकी सगळे अनेक गोष्ट राजकीय पक्षाचं सामाजिक काम करतात। SIR मतदार यादी शुद्धीकरण अशा प्रकारची मतदार यादी शुद्धीकरणाची योजना ही तर माझ्या राजकीय आयुष्यात ते पहिल्यांदा बघत आहे। गेल्या 50 वर्षात अशा प्रकारची SIR योजना सिस्टम अंमलबजावणी आणि भारतीय जनता पक्ष राजकीय पक्षाचा सहभाग आणि त्याला त्याचं महत्व प्राप्त करून देणं हे इतिहासात पहिल्यांदा। आपल्याला कल्पना असेल की मतदार याद्यांचं शुद्धीकरण म्हणजे SIR ही सिस्टम सुरू आहे। मग मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी असलेली काही बोगस नावं असतील, काही चुकीची नावं असतील, काही डबल नावं असतील, तर या सगळ्या गोष्टींमध्ये 100% बदल करण्यासाठीची ही मोहीम आहे आणि 100% नवीन मतदार याद्या तयार होणार आहे। अशा दृष्टिकोनातून मग भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी स्पेशल अभियान त्या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। त्या अभियानाचे प्रमुख डॉक्टर किरीट सोमय्याजी माजी खासदार हे आहेत। महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत त्यांनी आज या ठिकाणी
BLE-2 बरोबर संवाद साधण्यासाठी बैठक लावली. त्या बैठकीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सूचना दिल्या, काही त्या ठिकाणी माहिती दिली की BLE-2चं नक्की काम काय असेल, BLE बरोबर त्यांनी कसं संपर्क साधला पाहिजे, आपले असलेले मतदारांचे फॉर्म त्यांना माहिती असेल नसेल तर ते कसे भरून घेतले पाहिजेत, दुबार मतदार असेल, आक्षेपार्ह काही मतदार असतील तर ते मतदार त्या मतदार यादीमधून कसे बाहेर गेले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी आज एक त्या ठिकाणी प्रशिक्षणाचा वर्गच समजा. परवाच्या दिवशी या ठिकाणी बेलापूर मतदारसंघाच्या आपल्या निवडणूक आयोगाच्या प्रमुख सन्माननीय आपल्या अश्विनी पाटील मॅडम ह्या आल्या होत्या. त्यांनी निवडणूक आयोगातर्फे या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर राबवलं BLE-2 साठी. आज आमचे SIR चे अभियानाचे प्रमुख किरीट सोमेजी आले होते. त्यांनी त्या ठिकाणी आपल्या इथल्या BLE-2 ना माहिती दिली आणि ती माहिती देण्यासाठी या जिल्ह्याच्या वतीनं ह्या BLE-2 साठीची या ठिकाणी सभा लावण्यात आली होती. अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. BLE-2 आमचे भारतीय जनता पार्टीने तयार केलेले आहेत. 380 बूथ आहेत. 380 पैकी 376 BLE-2 आमचे तयार झालेले आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांच्या नोंदी पूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने देखील आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. चांगला रिस्पॉन्स मिळाला. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट 24 टुडे नेरूळ, नवी मुंबई.